गोष्टी करूया चालू. श्रीकृष्ण जन्म, एका जादुई, थरारक आणि आनंदी रात्रीची कथा. खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात मथुरा नावाची एक सुंदर, गजबजलेली आणि श्रीमंत नगरी होती. पण या सुंदर नगरीचा राजा होता कंस. कंस दिसायला खूप बलवान होता, पण त्याचा स्वभाव मात्र वाईट होता. तो क्रूर, स्वार्थी आणि निर्दयी होता. त्याला फक्त स्वतःच्या शक्तीचीच काळजी होती आणि लोक त्याच्या नावालाही घाबरत असत. या भीतीच्या वातावरणात देवकी नावाची एक प्रेमळ आणि दयाळू व्यक्ती होती. देवकी कंसाची लाडकी बहीण होती. तिचा विवाह वासुदेवजींसोबत ठरला आणि तो दिवस मथुरेत आनंदाचा ठरला. लग्नाची मिरवणूक सुरू झाली. ढोल आणि शहनाईचा मधुर आवाज हवेत पसरला होता. वासुदेवजी आणि देवकी रथात बसून एकमेकांकडे पाहून हळूच स्मित करत होते. अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि वारा जोराने वाहू लागला. विजा कडाडल्या, कडकडधाम, ढणढण. त्या क्षणी आकाशातून एक गंभीर आवाज ऐकू आला. हे कंसा, ज्या बहिणीवर तू इतकं प्रेम करतोस तिच्याच 8व्या पुत्रामुळे तुझा अंत होणार आहे. हे ऐकताच कंसाचा चेहरा रागाने लालभडक झाला. त्याचे हात थरथर कापू लागले. कंसाने रागाच्या भरात देवकी आणि वासुदेव यांना तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. निर्दयी सैनिक पुढे धावले. वासुदेवजी देवकीला धीर देत म्हणाले, भिवू नकोस देवकी, सत्य आणि देव कधीच वाईटाचा पराभव होऊ देत नाहीत. पण कंसाने त्यांना एका भयानक अंधाऱ्या कारागृहात बंद केले. बाहेर शस्त्रधारी सैनिक कडक पहारा देऊ लागले. वर्षे सरली आणि शेवटी ती पवित्र श्रावण महिन्यातील अष्टमीची रात्र आली. बाहेर जोराचा पाऊस कोसळत होता आणि विजा चमकत होत्या. जणू आभाळच रडत होतं. त्याचवेळी त्या काळोख्या कारागृहात एक अतिशय तेजस्वी सोनेरी दिव्य प्रकाश पसरला. इतका सुंदर प्रकाश की जणू हजारो सूर्य एकत्र चमकत आहेत. देवकी आणि वासुदेवजी आश्चर्याने पाहू लागले. त्या दिव्य प्रकाशातून देवकीच्या पोटी एक सुंदर, निळसर आणि गोंडस बाळ जन्माला आले. त्याच्या त्वचेचा रंग मेघासारखा निळा होता. बाळकृष्ण शांतपणे झोपले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य होतं. त्यांना पाहून देवकीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि वासुदेवजींचे मन प्रेमाने भरून आले. साक्षात देव पृथ्वीवर अवतरले होते. बाळकृष्णाचा जन्म होताच तुरुंगात जादू झाली. वासुदेवजींच्या हातापायातील जाड लोखंडी बेड्या आपोआप तुटल्या. तुरुंगाची जड कुलपे उघडली आणि दरवाजे आपोआप उघडले गेले. बाहेर पहारा देणारे सर्व सैनिक गाढ झोपेत गेले होते. वासुदेवजींनी बाळकृष्णाला एका सुरक्षित टोपलीत ठेवले आणि त्याला घेऊन बाहेर पाऊल टाकले. बाहेर पाऊस खूप जोरात पडत होता. वारा सुसूस आवाज करत वाहत होता. पण वासुदेवजींच्या मनात अजिबात भीती नव्हती. त्यांनी ती जादुई टोपली डोक्यावर धरली आणि मथुरेच्या ओल्या रस्त्यांवरून चालू लागले. ते चालत चालत उफाळलेल्या यमुना नदीच्या काठी आले. नदीला पूर आला होता आणि मोठ्या लाटा एकमेकांवर आदळत होत्या. वासुदेवजी नदीत उतरताच एक मोठा चमत्कार घडला. पाण्यातून एक भव्य आणि तेजस्वी शेषनाग प्रकट झाले. शेषनागांनी आपले अनेक फणे उघडून वासुदेवजी आणि बाळकृष्णासाठी छत्री बनवली. आता पावसाचे थेंब बाळकृष्णावर पडत नव्हते. यमुना नदीनेही स्वतःचे पाणी शांत केले आणि वासुदेवजींना वाट करून दिली. वासुदेवजी शेवटी गोकुळात पोहोचले. तिथे नंदबाबांच्या घरी यशोदा मैयेने एका मुलीला जन्म दिला होता. वासुदेवजींनी हळूच बाळकृष्णाला झोपलेल्या यशोदेच्या शेजारी ठेवले आणि त्या लहान मुलीला टोपलीत घेऊन परत मथुरेला निघाले. यशोदा मैया गाढ झोपेत होती आणि बाळकृष्ण तिच्या शेजारी अगदी शांतपणे पडले होते. सकाळी सूर्य उगवताच गोकुळात आनंदाची बातमी पसरली. नंदबाबांच्या घरी मुलगा झाला आहे. ही बातमी ऐकताच संपूर्ण गोकुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. घराघरात साखर वाटली जाऊ लागली, तोरणे बांधली गेली आणि लोक एकमेकांना मिठ्या मारू लागले. सगळीकडे एकच घोषणा ऐकू येत होती, नंदघेरी आनंद भयो, जय कन्हैया लाल की. अशा रीतीने श्रीकृष्णांचा जन्म झाला. तो केवळ एका बाळाचा जन्म नव्हता, तर अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगुलपणाचा विजय होता. बाळकृष्ण आपल्या गोड हास्याने सर्वांची मने जिंकायला आले होते. त्यांनी जगाला शिकवले की प्रेम, धैर्य आणि सत्यावर विश्वास ठेवला तर कोणतीही कठीण गोष्ट पार करता येते. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका. मी आहे प्रिबालू.